तर झालं असं की सध्या फिफा वर्ल्ड कप चालू आहे आणि त्या लेविसच्या या मार्केटिंग स्ट्रॅटेजीला मानलं पाहिजे। तर झालं असं की सध्या फिफा वर्ल्ड कप चालू आहे आणि त्यामध्येच त्यांनी एक नवीन रूल आणलाय की कुठल्याही स्टेडियमला ब्रँडचं नाव असेल तर ते काढून टाकावं लागेल। जसं की मर्सिडीज बेन्झ स्टेडियमचं नाव बदलून ठेवण्यात आलं अटलांटा स्टेडियम, कारण की त्यांचा कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट फिफा सोबत नव्हतं। आणि त्यासोबतच जिलेट स्टेडियमचं नाव बदलून ठेवण्यात आलं बॉस्टन स्टेडियम। फिफाच्या या रूलमुळे खूप सारे ब्रँड जे आहेत त्यांना त्यांचे लोगो जे आहेत ते हाईड करावे लागले। पण हीच वेळ जेव्हा लेविस वरती आली तर त्यांनी ह्या रूलचा एक फायदा उचलला आणि त्यालाच एका फनी अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये कन्वर्ट केलं। त्यांनी त्यांचा लोगो अशा पद्धतीने हाईड केला की ज्यामध्ये फक्त कलर्स आणि त्यांचं नाव जे आहे ते हाईड झालं, पण त्यांचा आकार जो आहे तो मात्र तसाच ठेवला। आणि स्वतःच हे जे मार्केटिंग कॅम्पेन आहे ते सर्व सोशल मीडियावरती व्हायरल करून टाकलं। पॅन्ट सारख्या दिसणाऱ्या ह्या लोगोमुळे ते खूप जास्त व्हायरल होत आहे।